वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐका सत्यनारायणाची कथा मुकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजाना केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्यासाठी
वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली हो खरे तुझे ते बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यानी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन ठेव हृदयी सत्यता श्रीहरीशी पूजिता श्रीहरीशी पूजिता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा आला तो वाणी आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीनं केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा कुलकामुकू राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आलेक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू वाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुकू त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्यास रूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान
लग्न कन्येचे होता मानान, करीन पूजा मोठ्या थाटान. दूत कांचन नगरी धाडीला, वर एक वैश्य पुत्र ठरविला. केले हो कन्यादान बापान, विवाह पार पडला थाटान. व्रत नवसाचे गेला विसरून, म्हणून भ्रष्ट झाले भगवान. जावयासह आला तो वाणी, करण्या धंदा आपला मानानी. नगर ते होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून, चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूताने पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य तेथे टाकून, पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आलाळ, केले दोघासी कैद तात्काळ. करता आणि करविता, काय घडवितो आता, काय घडवितो आता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. लीलावतीस दुःख बहु झाले, घरीही द्रव्य चोरीस गेले. लागल्या मागू दोघीही भिक्षा, पूजा न केल्याचीच ही शिक्षा. होते ब्राह्मणा घरी पूजन, आली कलावती ते पाहून. घरी आता संत साधवांनी आपली नौका नदीत जोडून आपल्या नगराचा रस्ता पकडला. नंतर नगराचा रस्ता पकडला. थोडाफार दूर गेल्यावर सात्यनारायण काय केलं, परत साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी एका संन्यासाचे रूप धारण केले. व संन्यासी महाराज त्या साधुवाण्याजवळ गेले. व संन्यासी महाराज त्याला प्रश्न विचारला. हे संन्यासी महाराज मला साधुवाणी तुझी नौकी मध्ये काय आहे असा प्रश्न विचारला. पण धनाने उत्तम झालेले दोन आणि संन्यासी महाराजांची निंदा करून हसू लागले. संन्यासी महाराजाला काय म्हणाले, संन्यासी महाराज आमचे ब्राह्मणाने तुमची इच्छा आहे का, आमचे नौकेमध्ये पाणी फुले आहे असे साधवाचे उघड भाषेने कोण संन्यासी महाराज काय म्हणाले, तुझे बोलणे खरे हो असे बोलून संन्यासी महाराज तिथंच एका समुद्राच्या तीरावर जाऊन बसले. व साधवाने आपले नित्यकर्म केले. नौकेकडे गेला. नौकेमध्ये खरंच पाणी फुले. साधवानी मोर्चाच्या मेळाव्यामध्ये काय चक्कर येऊन जमेर पडला. थोड्या वेळाने साधू चिंता करू लागला. जावई शास्त्राला म्हणाला, महाराज आपण शोकान करतात, त्या संन्यासाच्या शापामुळे सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी मागे करण्यास तो समर्थ आहे. आपण त्याला शरण जाऊ, आपले सर्व मनोरथ पूर्ण होईल असे जावाची भाषण ऐकून साधवानी त्या संन्यासी महाराजाजवळ गेला. व संन्यासी महाराजाला त्यांनी नमस्कार केला. महाराज मी आपणासमोर खोटं बोललो आहे, आपला क्षमा करा असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला. व संन्यासी महाराज काय म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते पहिलं ऐक. पहिलं माझ्या पूजेपासून तपाला अनुष्ठान केलं. माझ्या आज्ञाप्रमाणे तुला वारंवार दुःख प्राप्त होऊ लागले. हे ऐकून साधूने काय म्हणाला, तुझे ब्रह्मा एकही देव येऊन चालू शकत नाही. हे करून अक्षरी आहे पुढच्या माये मूर्खनी कसा जाईना. माझ्यावर कृपा करा, मी यथाशक्ती आपले पुढे करेन. मी आपणास शरण आहे, माझे रक्षण करा, माझी पुढची लढाई मला मिळावी. साधवांनी पुन्हा पुन्हा नमस्कार केला. संन्यासी महाराजांची त्याला धर्म देऊन संन्यासी महाराज दुरुस्त झाले. व साधवांनी परत आपल्या नौकेकडे गेला. व नौकेमध्ये पुढील प्रमाणात द्रव्य भरले दिसले. व साधवांनी आपले नित्य कर्म केले. व आपली नौका नदीत जोडून आपल्या नगराचा रस्ता पकडला. व थोडाफार दूर गेल्यावर साधवांनी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरा नगरी असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठवला. दूत नगरामध्ये गेला. व साधवाण्याच्या पत्नीला पाहून नमस्कार केला. व हात जोडून तिला अपेक्षा असले वाक्य बोलू लागला. तो काय बोलू लागला, सासरे जावई
पूजन केले, प्रसाद भक्षण केला व पती दर्शनाने चालली गेली. पण जाताना त्यांनी काय केलं, आपल्या मुलीला पण सांगितले की तो पण सत्काराचे पूजन कर व लवकर प्रसाद भक्षण करून लवकर पती दर्शनाने लवकर चालले. अशा आईचे वाक्य मुलीने काय केलं, एका मुली सत्काराचे पूजन केले व प्रसाद भक्षण न करता पती दर्शनाने तशीच चालली गेली. त्यामुळे रांगोळीने सत्कार मुली तिची पती असलेल्या उपाद्रव्यासह पाण्यात बुडली व पुण्याने लोकांनी केलेल्या पुरुषपुरांनी दिलावल्या आपल्या पतीस द्यावं. तेवढ्या विनवणीसह कलावती पती कसा दृष्ट आला, कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे आला असे मला समजत नाही. नंतर तिने मुलीला थोडाशी धरून रडू लागली. इतक्या पतीने झालेली सती जाण्याची इच्छा केला व सावळ्याने सतीला बोलला, प्रार्थने हे देवा, माझे एवढं शेवटचं विघ्न दूर कर. माझ्या संपत्तीला एवढे शोभे मी असे दिले पुढे करी. सतीला बोलला, पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. दिनाचे नाथ रक्षण करण्याचा आकाशवाणी केली, हे सावळी, तुझी कन्या प्रसंगा त्याग करून आपल्या पती दर्शनाने आलेली आहे म्हणून तिचा मुलगा दृष्ट आहे. हे सावळी, तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून पुन्हा मंगल पाहिली तर तिचा पतीला दृष्ट होईल अशी आकाशवाणी केली. सावळ्याच्या मुलीने केली. मुलगी घरी गेली व सावळ्याची देवी एका पुत्राने पुढे केले व प्रसाद भक्षण केला. पुन्हा मंगल पाहिली तर तिचा पतीला दृष्ट पडला. नंतर कलावंत आपल्या पितासाठी बाबा उशीर काम करता लवकर घरी चला. सर्व परिवार घरी गेला व सावळी एका वेळी सत्काराचे पूजन केले व आनंदात केले. तेव्हा सावळी प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांत दिवशी सत्काराचे पूजन करू लागला. सत्यनारायण भगवान लौकिक दिला. या ठिकाणी सत्काराचे चौथा पुंडलिकाय श्री ज्ञानदेव भगवान मंडलिकांत महाराज की जय. सत्यनारायण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला. चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत. दोघे निर्दोष असती व्यापारी, सोडून द्यावे त्यांना सत्वरी. सुटता कैदेतून तो वाणी, निघे भरून नौका द्रव्यानी. झाली इच्छा तोच देवाची, परीक्षा घेण्या साधू वाण्याची. येऊनी त्यास म्हणती भगवंत, ठेविले काय आहे नौकेत. म्हणे तो नौका माझी तरलेली, वेली व पाण्याने भरलेली. हो खरे तुझे ते बोलून, यती ते दूर बसले जाऊन. द्रव्य गेले व पाने पाहिली, क्षमायतीची त्यानी मागितली. वेली पानाचे द्रव्य बनवून, दिले यतीने त्यास परतून. बांधवा संगे साधू वाण्यान, केले नारायणाचे पूजन. श्रीहरीशी पूजिता, श्रीहरीशी पूजिता. ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. आला तो वाणी आपल्या नगरात, जावई राहिला तो नौकेत. बातमी ऐकुनी आनंदाची, हर्षली भार्या साधू वाण्याची. गेली लीलावती ती चटकण, पतीचे घ्यावयास दर्शन. घरी कलावतीने भक्तीन, केले नारायणाचे पूजन. नाही केला प्रसाद भक्षण, तशीच गेली घेण्या दर्शन. म्हणून वृष्ट झाले भगवान, दिली नौका नदीत बुडवून. आकाशवाणी ती पडे काणी, आली कन्या
त्यागुनी तिचा पती मिळेल परतूनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पतीसह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास श्री प्रसाद भक्षिता लाभे सौख्य सर्वथा लाभे सौख्य सर्वथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा कुलकामुक राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्कामुक त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची
Hare
मुखे मना चारणे प्रमाण प्रतीते वचन जप तप कर्म हरिदीन धर्मा आदि पाटी देवे निवंत चित्ते ज्ञान देवी मंत्र हरि नमामि चक्र हरि मुखे भना मुखे भना गाढ़ बिला नाम उच्चारिता नहीं राम कृष्ण नाम सर्वदोष हरण हरिनाम सारथि माया नामति ज्ञान देवा संगतला हरि पाठ हरि मुखे मना हरि मुखे मना निश्चय मनानी थे मनी दुर्लभ नारायण हरि नारायण हरि हरि दीन जन्म तुम सती पुराना ज्ञान देव मुझे निवृत्ति चिताड़ा हरि मुखे मना हरि मुखे मना दीन दशनाम कमेला जय जनमे नाम सर्वमार्ग वैश्य आस पास पने पुरन प्राण ज्ञान निवासिनी नामिनी नगरा हरि मुखे मना हरि मुखे मना जप तप कर्म क्रियाने मधर्म नदीर भावन फिरे चंद्रहरा राजहीन गोत तुलसी नमः ज्ञान देवास मणि राम कृष्ण मणि हरि मुखे मना हरि मुखे मना जानिवान निवा भगवंत नारायण हरि उच्चारण नाम प्रमाण निधने खाते ज्ञान देवा फल नारायण हरि मुखे मना हरि मुखे
गोलाल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महारुद्र हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माते की जय सत्यनारायण भगवान की जय आज के आनंद की जय जय श्री राधे जय श्री राम हरि हरि नाम संकीर्तन साधन पैसों पे 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 जलतील पापी जन्मांतर के जलतील पापी जन्मांतर के नारायण
हरी
घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा नाटला मेघ तू सागरा मस्तकी चंदनाचा टिळा देऊनी तुळशी माळा गळाया वाहसी वाटत्या राहुळा ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली तू
संस्कृती जोपासता आली पाहिजे। त्यासाठी आम्हाला जिजाऊ आऊसाहेबांचे विचार पाहिजे। छत्रपती शिवबाराजे घडले बाबा, आम्ही संत विचार ऐकतो, आम्ही गाथा ज्ञानेश्वरी वाचतो, आम्ही कीर्तन ऐकतो, याच्यात काय नवल?
हिंदवी स्वराज्य ज्यांनी उभं केलं, 18 पगड जाती एकत्र केल्या, त्या माझ्या छत्रपती शिवबाराजांनी सुद्धा तुकोबारायांचं कीर्तन ऐकलं. अहो आम्ही 2 तास भजन करतो, 1.5 किलो गुळ संपत तरी आमचा एकच अभंग चलतो. आणि शेजारच्या किटलीवर चहा संपत तरी आम्ही एकच अभंग म्हणतो. आणि गावात जर एखाद्या दिवशी आम्ही मंदिरात भजन केलं, दुसऱ्या दिवशी ते माणूस दुसऱ्या कोणाला बोलूनच देत नाही. कुणी काय बोललं का रात्रभर भजन केलंय, ते भजन का देवाच्या उपकारासाठी केलं का आमच्या उपकारासाठी ते कळतच नाही महाराज. आम्ही 2 तास कीर्तन ऐकलं तर आम्हाला अभिमान वाटतो आम्ही कीर्तन ऐकलं. तुकोबारांच्या कीर्तनामध्ये तुकोबारांनी कीर्तन करावं, खाली छत्रपती शिवबाराजांनी बसावं बाबा, तुकोबारांनी प्रमाण म्हणावं, राजे आनंदानं डोलतात कीर्तनामध्ये. पण आनंदानं डोलणारे राजे बघितले जिजाऊ आऊसाहेबांनी. अरे माझं लेकरू जर असंच कीर्तन ऐकत बसलं, उद्या स्वराज्याचं काय होणार. त्या माय माऊलीच्या अंतकरणातला भाव माझ्या तुकोबारांनी ओळखला बाबा. कीर्तन थांबवलं, राजांच्या जवळ गेले. राजे तुमच्या आईनं तुमचं नाव फार विचारपूर्वक ठेवलं राजे. राजा अरे शिव तुझे नाव ठेविले पवित्र. राजा अरे शिव तुझे नाव ठेविले पवित्र. छत्रपती सूत्र विश्वाचे तू राजे. तुम्ही कीर्तन ऐकत बसू नका. वारकरी संप्रदायाची गादी आम्ही सांभाळतो राजे, पण स्वराज्याची गादी मात्र तुम्हाला सांभाळायचे. निजामशाह राज्य करायचं त्या राज्याला निजामशाही म्हणायचे. आदिलशाह राज्य करायचं त्या राज्याला आदिलशाही म्हणायचे. बाबा मुघल राज्य करायचे त्या राज्याला मुघलशाही म्हणायचे. पण छत्रपती शिवबाराजे राज्य करायचे त्या राज्याला मात्र स्वराज्य असं म्हणायचे. स्वराज्य असं म्हणायचे. एक राजे होऊन गेले, उभं स्वराज्य आपल्याला दिलं नाही तर आता हा कार्यक्रम जरी करायचा असताना आम्हाला एक स्टॅम्प पेपर लिहावा लागला असता, त्याच्यावर हुजूर हा शब्द टाकावा लागला असता, तिकडून शिक्का आला असता तर आम्ही इथे कीर्तन केलं असतं. एवढे उपकार माझ्या राजांचे आपल्यावरती, अनंत कोटी उपकार. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. शिवबा देवावया आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. शिवबा देवावया आम्हाला नाही कुणाची भीती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. शिवबा देवावया आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. शिवबा देवावया आम्हाला नाही. स्वराज्य स्थापण्यासाठी जनकी रहित होतानी, देऊन भगवतो हाती स्वराज्य घडविण्यासाठी. आई जिजाई आई शिवाई, आई जिजाई आई शिवाई, आशीर्वाद हो पाठी राहे, आशीर्वाद हो पाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. सत्यनारायण भगवान की जय. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. शिवबा देवावया आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती. शिवबा देवावया आम्हाला नाही कुणाची भीती. एका राजाचं नाव जरी घेतलं तरी अंतकरणामध्ये एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती त्या ठिकाणी निर्माण होते. फक्त राजांचं नाव घेऊन उपयोग नाही, बाह्य रंगाने राजे होऊन उपयोग नाही, अंतरंगाने त्यांचे गुण आत्मसात करता आले पाहिजे. जिजाऊ आऊसाहेबांचे आणि छत्रपती शिवबाराजांचे संस्कार द्या कधीतरी आपल्या लेकरांना.
अहो त्यांच्या हातात मोबाईल. बरेच जण म्हणतात ताई आमच्या घरचे पोरं मोबाईल बघितल्याशिवाय जेवत नाही. याच्यात चुकी त्यांच्या आईची का आई वडिलांची का त्याची? पण आता तुम्हीच मान्य केलं, मी तरी पुढचं कशाला बोलणार नाही. आपल्या मुलाच्या हातात कधीतरी हरिपाठ द्यावा, कधीतरी गाथा ठेवा, कधीतरी ज्ञानेश्वरी ठेवा. या मोबाईलनी तर माणसं इतकी वेळी झाली महाराज, इतके आमने सामने असले तरी माणसं चॅटिंग वरतीच बोलतात, पण एकमेकासोबत समोरासमोर बोलायला आम्हाला वेळ राहिला नाही. संस्कारहीन पिढी निर्माण झाली. आपले कपडे घालायला लागलो, व्यसन आणि फॅशनच्या नादी लागलो बाबा. हल्ली तर बरेच जण म्हणतात मुली अशा वागतात किंवा मुली चांगल्या घरात लोक देत नाही, ज्या घरात पैसा आहे त्या घरामध्ये मुली देतात. माझा तर विरोध आहे या गोष्टीला, माझा वैयक्तिक तरी विरोध आहे. मी तर म्हणेन तुमची मुलगी फार मोठी बनवा बाबा, पण ज्या घरात चांगले संस्कार आहेत आणि ज्या घरातला मुलगा कर्तृत्ववान आहे त्या मुलालाच आपली मुलगी द्या, त्याच मुलाला आपली मुलगी द्या. नाहीतर पैसा बघावा, गाडी बघावी, बंगला बघावा. अहो एखाद्या मोलकर माणसाची मोलकरीण म्हणून, नोकर माणसाची मोलकरीण म्हणून जगण्यापेक्षा शेतकरी राजाची राणी म्हणून तुमची पोरगी जीवन जगेल. तुमची मुलगी चांगल्या घरामध्ये द्या. शक्यतो माझं एकच सांगणं राहील बाबा, तुमची मुलगी माळकऱ्यालाच द्या, माळकऱ्यालाच आपली मुलगी द्या. तुमचं झालंय का? माळकरी मुलालाच आपली मुलगी दिली पाहिजे बाबा. एकदा एका कीर्तनामध्ये मी सांगितलं नाही, त्यांच्याकडेच नका बघू आता सगळे, नाही तर सगळे शेवटपर्यंत त्यांच्याकडेच बघतील. एकदा कीर्तनात सांगितलं, तुमचं नाही झालं का? एकदा एका कीर्तनात सांगितलं माळकरी मुलाला मुलगी द्या बाबा. त्या गावातलं एक पोरग कीर्तन संपल्याच्या नंतर माझ्या जवळ आल्यानंतर इतकी जाड माळ आली माझ्याजवळ, इतकी जाड माळ, म्हणजे ती माळ जर अशी दुमती करून म्हशीच्या पाठीत टाकली ना, म्हैस 2 दिवस उठणार नाही, इतकी जाड माळ आली. ताई मला माळ घालायची. म्हटलं ठीक आहे, त्याला माळ घातली. ताई मला तुमच्या सोबत कीर्तनाला यायचं. आता आपल्या गाडीत 1-2 माणसाची जागा कायम शिल्लक असते, ते यायचं माझ्यासोबत कीर्तनाला. आता पत्रिकेत नाव माझं राहायचं, पण लोकांना वाटायचं हेच महाराज आहे का. आता मी ड्रेस घालून आले, मला पटकन मध्ये सरळ बाजूला महाराज आले. मी जेव्हा ड्रेस घालते तेव्हा वाटतं हे कुठेतरी महाराज आहे. मग कीर्तनाला जायचं आम्ही, ते कीर्तनाला माझ्या पप्पा सोबतच असं जवळच बसायचं, पुढंच बसायचं, टाळी वाजवायचं. गावातले लोक म्हणायचे बाई पोरानं माळ घातली, पोरग बुक्का लावतंय, पोरग ताई सोबत हिंडत आहे. अहो झालं त्याचं लग्न बाबा. 7 वर्षापासून मी कीर्तन करते, आतापर्यंत 25 तळे मोकळ्या मनाने जमवले. आपल्या पंचक्रोशीत जर कुणाचं होत नसेल सापडतील का? टेम्पो तले मोकळ्या मनाने सापडतील. परंतु हा विनोद नाही महाराज, याच्याकडे कुठेतरी बारकाईने विचार केला पाहिजे. आपली मुलगी चांगल्या घरामध्ये द्या महाराज, आमच्या मुलीला चांगले संस्कार द्या. आणि आपल्या मुलाला सुद्धा सांगा बाळा, अरे घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर स्वतःच्या बहिणीसाठी कसं वाघासारखं जीवन जगतो, तसं दुसऱ्याच्या बहिणीसाठी तू श्वान होऊ नको, दुसऱ्याच्या बहिणीसाठी तू कुत्रा होऊ नको. ही शिकवण आपल्या मुलाला द्या. आणि ज्यावेळी मुलांना आणि मुलींना चांगले संस्कार आमच्या घरातून दिले जातील, त्यावेळी माझ्या भारत देशातला वृद्धाश्रम नावाचा शब्द कायमचा मिटून जाईल, कायमचा मिटून जाईल. पण माणसं इतरांची निंदा करण्यामध्ये आणि वाईट मार्गाने जगण्यामध्ये जास्त वेळ घालवतात. पण जो माणूस वाम विचार करतो, कुविचार करतो, इतरांची निंदा करतो, त्या माणसाच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी टिकत नाही, असं ज्ञानोबा सांगतात. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासून करी, कानी देवाच्या घरी न राहे लक्ष्मी. देह गेल्याच्या नंतर त्या आत्म्यामध्ये चैतन्य शिल्लक राहत नाही. अगदी त्या पद्धतीनं जो माणूस इतरांची निंदा करतो बाबा, निंदकाच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी कधी टिकत नाही. लक्ष्मीचा वास ज्या घरामध्ये भगवंताचं भजन, त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आहे. नाही तर हल्ली आम्ही म्हणतो ताई हे माझं ते माझं, पैसा कमवण्याच्या नादात आम्हाला सगळ्या गोष्टीचा विसर पडला. पण ज्यावेळी तुमचा शेवट येईल, ज्यावेळी तुमचा अंतकाळ येईल महाराज, त्यावेळी यातलं काही कामी येणार नाही. ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी वाला फेरा. थोडा ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी वाला
झूठी माया फिर काहे को सारी उमरिया फिर काहे को सारी उमरिया पाप की गठरी धोई सुख के सब सारी दुख में परंतु तरी सुद्धा मुखामध्ये देवाचं भजन होतं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. राहू दे, तुम्ही नका म्हणू. शरपंजरी पडल्याच्या नंतर 103 बाण घुसली होती अंगामध्ये तरी मुखा देवाचं भजन होतं. अहो आम्हाला काटा जरी मोडलं तरी आम्ही देवाला शिव्या देतो, पण तो अधिकार आमचा नाही. देवाला बोलण्याचा ओरडण्याचा अधिकार सुद्धा संत महात्म्यांचा. जनाबाई महाराज भांडायच्या देवासोबत. धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार. किती गोड वाटतं कानाला ऐकायला. काकडा हरिपाठ संत विचारी असे एखादा हिंदी पिक्चर रिलीज व्हावा, हिंदी गाणं रिलीज व्हावं. आता आपल्याला जर एखादं हिंदी गाणं फार आवडलं आपल्याला, आपण 5-6 महिने ऐकतो, 15 दिवस, महिनाभर. बाबा पण काही दिवसांच्या नंतर ते गाणं सुद्धा आपल्या कानाला नको वाटतं, आम्हाला आवड राहत नाही. पण 850 वर्षापासून कीर्तन चालू आहे आणि 850 वर्षापासून प्रत्येक कीर्तनकार इथे येतो, रूप पाहता लोचनी अभंग घेतो, पण तोच अभंग आम्ही दररोज नाविन्यपूर्ण अंतकरणाने ऐकतो. ही माझ्या वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. हिंदी गाणे तुम्ही किती ऐका कानाला गोड वाटणार नाही, परंतु 850 वर्षापूर्वीपासून सगळं जिवंत आहे बाबा. रोज आम्हाला नवीन काहीतरी वाटतंय. हे वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवरती एकमेव संप्रदाय आहे, जगाला पुरून उरणारा संप्रदाय माझा वारकरी संप्रदाय. 18 पगड जाती वारकरी संप्रदायाने एकत्र केल्या. जात पात धर्म बंत न मागता अखंड अविरतपणे भगवंताची भक्ती करण्याचं स्थान हे प्रत्येक जीवाला आहे. हे वारकरी संप्रदायाने आम्हाला दाखवून दिलं. नाही तर हल्ली मी बोलू नये, माझं वय नाही तेवढं, पण जातीनं आम्ही संत सुद्धा वाटून घेतले महाराज. परंतु हिंद कुळात ज्यांचा जन्म झाला होता चोखोबाराया बाबा, चंद्रभागेवरती स्नानही करू दिलं नाही काही लोकांनी. आणि चंद्रभागेवरती त्यांनी स्नान केलं तर लोकांचा देह वाटत होता, चंद्रभागा मातेचं पाणी वाटत होतं. पण आज त्यांचा अभंग घेतला तर आम्ही ऐकला तरी पुण्यवान होतो. ही संतांची ताकद आहे महाराज. संत महात्म्यांची ताकद ओळखण्यासाठी ऐका कास दिवस आवे तरी त्याहुनी थोर व्हावे. ज्ञानोबाराय म्हणतात, आभाळाला गवसणी घालायची असेल तर त्याच्याही पेक्षा जास्त उंची आमची हवी. फक्त संत भेट होऊन आपल्याला उपयोग नाही, संतांची किंमतही आपल्याला कळाली पाहिजे. पण संत भेटले, देव भेटला ते तर आपल्याला भेटू शकत नाही. पण परमार्थ करता करता सुद्धा आम्ही त्याच्यात स्वार्थ बघायला लागलो बाबा. संत विचार आम्हाला कळतात,
भगवंताचं भजनही कळतं, पण हल्ली लोक परमार्थ सुद्धा मेडिटेशन म्हणून परमार्थाचा वापर करायला लागले. लोक परमार्थात सुद्धा स्वार्थ बघायला लागले, पण परमार्थ माणसानं निस्वार्थ भावनेनं करावं बरं, निस्वार्थ भावनेनं. एकदा आमच्या परिसरामध्ये मी एका गावात कीर्तनाला गेले होते आणि कीर्तनाला गेले, कीर्तन संपलं माझं. कीर्तन संपल्याच्या नंतर एक 35 वर्षाचा माणूस असेल बाबा, ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी 500 रुपयाची नोट अशी माझ्या पुढे ठेवली. 500 रुपये ठेवले. आता त्यावेळी मी 2 वर्षापूर्वी जॅकेट घालून कीर्तन करायचे, म्हणजे आता मी जॅकेट घातलं नाही म्हणजे माझ्याकडे पैसे ठेवायला जागाच नाही, असा काही गैरसमज तुम्ही करून विनोद म्हणून सांगितलं. त्यांनी असे 500 रुपये माझ्या समोर ठेवले आणि म्हणले ताई 500 घ्या, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं बोला. 7 वर्ष लग्नाला झाले पण अजून काही पोरगच होईना. आता हे पोरग पोरगी जर मला सांगता येत असतं बाबा, मी कशाला कीर्तन करीत फिरले असते. नगरवरून मला पनवेलला यायची काही गरज होती का? आमच्या इकडे मठ बांधला असता एखादा मोठा, लोक मला भेटायला आले असते जर हे पोरग पोरगी मला कळलं असतं तर. पण आता 500 घ्यायचे म्हणलं काहीतरी उत्तर द्यावं लागेल ना. मी अंदाजच सांगितलं, मला माहित होतं त्या गावात परत काय मी कीर्तनाला जाणार आणि गेले तरी त्याला काय ओळख देणार नाही. ते म्हणले ताई काहीतरी उपाय सांगा. त्यांना म्हणलं 5 पंढरपूरच्या वाऱ्या करा, तुम्हाला मुलगाच होईल म्हणलं. अंदाजच सांगितलं, पुढचं काय का अंदाजच सांगितलं 5 वाऱ्या करा मुलगा होईल. कीर्तन संपलं, ते म्हणले तुमचा नंबर द्या. आता मला रोज एक गावचं पाणी, रोज 2 कीर्तन, म्हणजे काय बाबा, मी नंबर दिला पण त्याला चुकीचाच नंबर दिला. आता जसे जसे वारीचे दिवस जवळ आले त्यानं माझा नंबर डायल केला, पण नंबर काही लागलाच नाही. ते माझ्यापेक्षा चॅप्टर निघाला. आमच्या काकाने कसं युट्यूब वरून नंबर काढला, त्यानं युट्यूबला माझं नाव टाकलं आणि युट्यूब वरून नंबर काढला माझा. मला फोन केला, ताई आमच्या गावात तुम्ही कीर्तनाला आल्या होत्या आणि तुम्ही असं सांगितले 5 वाऱ्या केल्यावर मला पोरग होईल, आता तुमच्या सोबतच वारी करायची. आता बाबा वय जरी माझं कमी दिसत असलं तरी यावर्षी 9 वाऱ्या माझ्या पूर्ण झाल्या आणि 3 वर्षापासून तर दिंडीच आमची असते. मग त्यानं केला फोन, ताई वारीला यायचं. 2 वर्ष त्यानं माझ्या सोबत वारी केली. पण तुम्हाला खोटं सांगत नाही, त्याच्याकडे असं सहज जरी बघितलं तरी मला घामच यायचा, भीतीच वाटायची. म्हणलं आता बोलून तर गेले, पण नाही पोरग झालं, व्याजासहित 500 द्यावं लागत ना. 2 वाऱ्या तर माझ्या सोबत केल्या बाबा. 3ऱ्या वारीच्या वेळी काय नावाला तुकोबारांची कृपा झाली असेल, अहो 3ऱ्या वारीच्या वेळी त्याला पोरग झाला त्याला मुलगा. पण या वर्षी त्यानं काही मला फोनच केला नाही. मी फोन केला, म्हणलं का हो तुम्हाला वारीला यायचं नाही का? त्यानं मला व्हिडिओ कॉल केला होता, असा हात केला माझ्याकडे, काय बोलता प्रांजलताई तुम्ही, झालं ना आता पोरग, आता कशाला वारी करू? म्हणजे जोपर्यंत पोरग होत नाही तोपर्यंतच वारी करायची का? हा आमचा स्वार्थ झाला. पण परमार्थ निस्वार्थ भावनेनं सुभाषितकार सांगतात, जननी पुत्राय धेनुर्वत्साय गुरु शिष्याय. आई लेकरावरती जसं निस्वार्थ प्रेम करते, गाई जसं वासरावरती निस्वार्थ प्रेम करते, गुरु जसं शिष्यावरती निस्वार्थ प्रेम करतात, तसं आम्ही भगवंतावरती निस्वार्थ भावनेनं प्रेम करावं. आणि ज्या माणसानं निस्वार्थपणे देवावरती प्रेम केला, आपल्याला देवाकडे जायची गरज पडत नाही बाबा, देव स्वतः आपल्याकडे येतात. संत आणि भक्त या 2च विभूती अशा आहेत ज्या देवाकडे कधी जात नाही, देव त्यांच्याकडे येतो. संत आणि भक्त देवाला स्वतःच्या प्राणापेक्षाही प्रिय. तेही प्राणा परोते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे संत आणि भक्त देवाचं भजन करतात ते देवाला प्राणापेक्षा प्रिय. देव सदैव भक्ताच्या सानिध्यामध्ये, सदैव संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये. द्वापार युगामध्ये ज्यावेळी पंचपक्वानाचं जेवण दुर्योधनानं दिलं होतं, पण त्यावेळी भगवान परमात्मा उद्धवाला सांगतात, उद्धवा दुर्योधनाकडे जायचं नाही. कुठं जायचं? उद्धवजी चलो विदुरा घर जावे, उद्धवजी चलो विदुरा घर जावे. चलो विदुरा
मी तुला